मी अनेक वेळेला सांगतो, माणसाच्या जीवनात ध्येय निश्चित झालं पाहिजे, साध्य निश्चित झालं पाहिजे. आपल्याला आठवत असेल किंवा नसेल, स्वामी विवेकानंदांचं जर चरित्र आपण वाचलं, स्वामीजींच्या चरित्रामध्ये त्यांचं लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. ज्याला लहान मुलं असतील तर आवर्जून ऐका. लहानपणीचं नाव नरेंद्र होतं आणि त्या नरेंद्राला त्यांच्या वडिलांनी विश्वनाथ बाबूंनी विचारलं, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी काय व्हायचं, तुला मोठेपणी काय व्हायचं? आता तो नरेंद्र एकदम उत्तर देऊन टाकलं, बाबा मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. कोणत्या वडिलाला बरं वाटेल हो? माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा असं वाटतंय आणि हा मुलगा सरळ म्हणतो गाडीवाला व्हायचं. वाईट वाटलं, खोलीमध्ये जाऊन झोपी गेले. नरेंद्राच्या म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी. भुवनेश्वरी बाहेर येते, पुन्हा त्या बाळ नरेंद्राचा हात धरते आणि त्या नरेंद्राला विचारते, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्राने पुन्हा तेच उत्तर दिलं, आई मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. भुवनेश्वरींनी सांगितलं, असं गाडीवाला व्हायचं? ठीक आहे, काही हरकत नाही. घरामध्ये एक फोटो होता. कोणता फोटो होता? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलेला फोटो होता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. आणि मग अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हातात असलेला फोटो भुवनेश्वरींनी नरेंद्राला दाखवला आणि त्या नरेंद्राला सांगितलं, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी गाडीवाला व्हायचं आहे ना, अवश्य गाडीवाला हो, पण असला तसला गाडीवाला होऊ नको, या कृष्णासारखा गाडीवाला हो म्हटले. मला वाटतं आईने दिलेला हा संस्कार नरेंद्राला स्वामी विवेकानंद नावाच्या प्रवासापर्यंत पोहोच करता झाला. विठाला ध्येयानुसार ध्यान म्हणा. आणि तिसरा मुद्दा आहे अहंग्रह ध्यान. आत्मा परमात्मा या न्यायाने केलेलं ध्यान अहंग्रह ध्यान म्हणा. महाराज सांगतात, ध्यानी ध्याता पंढरीराया, परिणाम मनासहित पालटे काया. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, हे मनासहित पालटे काया, पालटे या शब्दाचा अर्थ बदल, पण गंमत बघा, म्हणजे महाराजांनी लिहिताना कसं लिहिलंय, ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. फक्त पालटे काया नाही, फक्त पालटे काया नाही, फक्त बरं मी म्हणतो त्याच्या पुढं फक्त पालटे काया असा शब्द मनासहित. महाराजांनी जर असं लिहिलं असतं तर कळलं नसतं का? ध्यानी ध्याता पंढरीराया पालटे काया, आलं की याला या, ते यावं लागतं ना, तसं आणतात ना, तसं आलं की त्याला काय होतंय हे, तसं लिहित नाहीत. मनासहित पालटे काया फार महत्वाचं आहे. तसं मनासहित का लिहावं, ते सिद्धांत आहे. कुणी म्हणेल नाही ते मनासहित लिहावं लागतंय का, चाल म्हणताना टाळात बसत नाही असं कोणी. आता तुम्ही इतकी दिग्गज मंडळी आहेत, चाल म्हणताना टाळात बसत नाही. माझा प्रश्न असा आहे, कसं काय बसत नाही? कारण अलीकडल्या काळात तुम्ही काहीही टाळात बसवायला लागला, याची काय अडचण आहे? जे टाळलं पाहिजे ते टाळात यायला लागले अलीकडे. खरं तर टाळ हा सामान्य नाही. तुम्ही यांना विचारा, भरत अण्णांना मी अनेकदा सांगितलेलं, टाळ हा सामान्य नाही महाराज. आमच्याकडे एक फळावर वारकरी होते गणेश महाराज, ते असं म्हणायचे, टाळ म्हणजे काय? तर तो वारकरी इतके गोड बोलायचे कीर्तनामध्ये, ते म्हणायचे, अहंकाराचा विटाळ घालवणं म्हणजे टाळ वाजवणं. टाळ म्हणजे सामान्य नाही. आपल्याकडे कधी कधी टाळ कुठेही टाकला जातो, कसं नाही. आपल्याकडे नियम काय, विठ्ठल टाळ विठ्ठल दिल्ली, टाळाला गादी असावी. टाळ कुठेही टाकू नये, त्याला असं नसलं पाहिजे. मृदंग हा शब्द सामान्य नाही. मृदंग या शब्दाचा अर्थ, ते आमचे फळावरचे जे महाराज होते ते असं सांगायचे, मृत अधिक दंग म्हणजे ते लाकूड आहे, निर्जीव आहे, मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे, तो मृदंग आहे. सामान्य काय महाराज, ते लाकूड आहे, निर्जीव आहे, तरी पण त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल बोल येतात. याचा अर्थ त्या लाकडाला सुद्धा कळतं कीर्तनात भजन करावं लाकडाला. म्हणजे हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मृत असून सुद्धा मृदंग सोपा नाही, टाळ महत्वाचा आहे, विना महत्वाचा आहे. त्यामुळे कुठेही आमच्या कानावर तर संस्कार असे आहेत, वारकरी संप्रदायाच्या काही फड परंपरेचे, संस्थेच्या परंपरेचे किंवा आपल्या गळ परंपरेचे संस्कार कानावर असे आहेत की ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून वारकरी सांप्रदायिक संतांच्या प्रमाणाशिवाय अन्य कशालाही टाळ पकवाज वाजवायचा नाही. विठ्ठला आपलं वाङ्मय फार मोठं आहे महाराज. आपल्या वाङ्मयाला कोणत्या अन्य कुठल्या कोबड्या घेण्याची गरजच पडणार नाही. इतकं तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणून येते वेद, ज्ञानोबराय बोलतात ना, किती सुखे म्हणून येते वेद, पंचवेद म्हणून जर तुकोबरांच्या गाथ्याला म्हटलं जात असेल तर मग आणखीन काय याच्यामध्ये वेगळं करायचा विचार करता येईल. वारकऱ्याच्या चाली फार सूक्ष्म असतात. आपण सगळी चालीची आपलं चाल म्हणणारी मंडळी आहात, म्हणजे भजनातली दिग्गज या अर्थाने म्हटलो मी, भजनातली दिग्गज मंडळी आहात, मी अनेकदा आपला ऐकलेला आहे. त्यामुळे चालीमध्ये किती सूक्ष्मता असते त्यांना विचारा. अहो ऱ्हस्व दीर्घतेचा विचार आहे, ऱ्हस्व दीर्घतेचा विचार आहे. जसं आहे तसंच म्हणावं लागतं. त्याच्यातलं एखादंही अक्षर गाळून जमत नाही आणि मनाचं घालून जमत नाही.
ते मनाचंही घालायचं नाही. ऱ्हस्व आणि दीर्घतेमध्ये पहिली वेलांटी असेल तर स्वर ऱ्हस्वच आला पाहिजे, दुसरी वेलांटी असेल तर स्वर दीर्घच आला पाहिजे. इतकी सूक्ष्मता वारकऱ्यांच्या चालीमध्ये, त्याच्यामध्ये इतकी सूक्ष्मता सांगितली जाते. महाराज सांगतात मनासहित पालटे काया. बदल घडला कशात? मनात, फक्त शरीरात नाही. बऱ्याच ठिकाणी फक्त पालटे काय आहे, बऱ्याचदा कधी कधी नुसती काया पालटे आहे. मन कुठे आहे? मनात बदल होणं. बदल व्हावा तो मनात व्हावा. म्हणजे काय? मनात बदल होणं म्हणजे बऱ्याचदा कधी कधी गमतीने मी सांगतो, एखाद्याला जर विचारलं का तुमचे शेजारी मोठे श्रीमंत दिसतात, घोडेगाडी नोकर चाकर त्यांच्या दारात दिसतोय, मोठा आहे, त्याच्या शेजारचा माणूस एकच वाक्य म्हणतो, तो म्हणतो महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. संपलं. 7-12 आपला एवढाच एका वाक्यात आहे. मन कुठं चांगलं आहे? मनात बदल होणं म्हणजे काय? ऐका, थोडा एक वाक्य ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन बोलतो. मन गुणातीत होणं याला मनात बदल होणं म्हणतात. म्हणजे कळालं नाही सांगतो. मन तमो गुणामध्ये जाणं, मन रजो गुणामध्ये जाणं आणि मन सत्व गुणामध्ये जाणं. उदाहरण ऐका. मन तमो गुणामध्ये गेलं मनुष्य आळशी बनतो, मन रजो गुणामध्ये गेलं मनुष्य चंचल बनतो, मन सत्व गुणामध्ये गेलं मनुष्य स्थिर बनतो, आणि मन गुणातीत झालं की मन न मन या स्थितीमध्ये जातं. उदाहरण देतो. मनुष्य तमो गुणामध्ये गेला, आळशी बनतो. शाळेमध्ये 5-50 विद्यार्थी आहेत आणि पुढं बसलेल्या मुलांनी मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का रे पुढं बसून तू आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत आहेत बघ, आणि तू पुढं बसून आळस द्यायला लागला. त्या पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय, पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटला. हा तमोगुणाचा परिणाम आहे महाराज. आता थोडं पुढं ऐका. रजोगुण. रजोगुण काय? हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे. रजोगुण या शब्दाचा अर्थ रंगविणं, रंजविणं. रजोगुण गप्प बसू देत नाही. नाथ महाराज सांगतात, पायवांची ती गती, हस्तवांची ती खेळा, रूप पहावे या डोळा, उदरवांची ती पूर्णान्न, केवी एका घ्या पती भोवता सवती तोडीती. नाथांची भाषा आहे. पायवांची ती गती. बऱ्याचदा कीर्तनात लोक बसतात, बसलेले लोक उठतात, परत येतात, परत बसतात, चालू असतं. कधी कधी महाराजाकडे पाय पसरून बसतात, चालू असतं त्यांचं. कधी कधी दोन्ही गुडघे पुढं करतात, मुंडकं त्याच्यात घालतात. आता ही बसायची जागा नसते, कुणी सांगावं यांना. पण पायवांची ती गती, हस्तवांची ती केळा, हाताचं काहीतरी चालू असतं. मागचा माणूस पुढच्या माणसाला डोचत राहतो. कधी कधी कीर्तनामध्ये मुद्दा पटला की टाळ्या वाजवतात लोक. आम्ही एकदा नाशिक भागामध्ये गेलो, एका माणसाला मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय होती. स्वतःच्या मांडीवर नाही, दुसऱ्याच्या. किती अवघड आहे हो. काही काही माणसं फार विचित्र असतात कीर्तनात बसलेली, काही ना काही हाताचं वेगळंच असतं. आता अण्णा इकडं आहेत, गणेश महाराज इकडे आहेत, या दोघांनाही विचारा. दोघंही मृदंगामध्ये, दोघंही म्हणजे तुम्ही पण मला आजच कळालं इतकं आहे. पाठाला होते माझ्याकडे, पण इतकं चांगलं वाजवत आहे आज कळाले मला. पण मग तुम्ही इकडं कशाला यायला लागलात? कळेल ना, आमच्या पोटावर पाय कशाला, असं माझं म्हणणं. तुमचं चाललंय तर चालू द्या की, असू द्या, तुम्ही आमचेच आहेत त्यामुळे चांगलं आहे. पण त्यांना विचारा. आता ते मृदंग वाजवतात, अण्णा वाजवतात, त्यांना विचारा. पकवाजाला धुमाच्या बाजूला कणिक लावली जाते, बरोबर आहे? ते कणिक लावल्याशिवाय वाजतच नाही. मग ती कणिक लावल्यानंतर वाजवताना ती कणिक उडते. पकवाज आता वाजवताना ती कणिक उडते. ती उडल्यानंतर त्या पकवाजाच्या जवळ बसलेला जो माणूस असतो का नाही, पलीकडून बसलेला, ती काय करतं? उडलेली कणिक गोळा करत राहतं. खरं तर त्याला काम दिलेलं नाही, पत्रिकेत तसं नाव टाकलेलं नाही, उडलेली कणिक गोळा करणे असं नाही टाकलेलं. हा, एखाद्या वेळेस कणिक आणून देणे हे नाव आहे हो, ते आणत नाहीत, ते आम्हाला घेऊन यावी लागते. पण ती उडलेली कणिक गोळा करत बसतं. मला त्याच्यातही आमचं कीर्तन चालून त्याचं कणिक गोळा करणं चालू, मला त्याच्यातही काही वाटत नाही. मला वाईट कशाचं वाटतं सांगू? ते उडलेली जी कणिक आहे कणिक गोळा केली, ते गोळा केलेल्या कणिकीचं चालू कीर्तनामध्ये मांजर बनव, कुत्रा बनव, ते कणिकी काय गंमत आहे मला कळत नाही. मला त्याचंही वाईट वाटत नाही अण्णा, मला त्याचंही वाईट वाटत नाही. मला वाईट कशाचं वाटतं सांगू का? म्हणजे ते चालू कीर्तनामध्ये त्या कणकेचं जोगदन साहेब ते मांजर बनवतं, कुत्रा बनवतं, पण ते आमच्याकडे बघत बघत बनवतं, याचं वाईट वाटतं हो, बाकी काही नाही. ते असं हळूच बघतं आपल्याकडे. म्हणजे आमच्याकडे बघून मांजर बनवायचं आहे का मांजरासारखी आम्ही कळत नाही. म्हणजे मी मांजर शब्द जरा खालचा, खरं तर कुत्राच शब्द वापरायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आता काय गंमत आहे लोकांची कळत नाही. का असं होतं याचं एकच कारण आहे, हस्तवांची ती खेळा. नाथराय सांगतात हात गप्प बसत नाही, हे रज या काही ना काहीतरी करत राहतो, काही ना काहीतरी. उदरवांची ती पूर्ण अन्न याचं वेगळंच आहे, डोळ्याचं वेगळंच आहे. डोळ्याला बघायला आवडतं, कानाला ऐकायला आवडतं, वेगवेगळ्या प्रत्येकाची ओढाओढी चालली आहे. केवी एका घ्यापती बहुता सवती तोडीती. नाथराय सांगतात इतकी ओढाओढी चाललेली आहे. मी थोडं पुढलं बोलतो. एखादा मुलगा घरी आला शाळेतून, ऐका, शाळेतून घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी विचारलं, का रे काय घेऊन आला? तो म्हटला पेन्सिल. कोणाची आणली? एका मित्राची. कशी घेऊन आला? तो म्हटला चोरून आणली. का चोरली? मला पाहिजे होती म्हणून चोरली.
वडिलांनी सांगितलं, मी तुला कित्येकदा सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडरवर कागद मला माग, मी ऑफिसमधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करत जाऊ नको. कळलं का? आता बघा, कीर्तनं सांगायची कुणाला? यांना सांगायची का यांच्या वडिलांना सांगायची? कुणाला सांगायची? वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवा. कुठं लावायचं सांगा. ऐका, रजोगुण माणसाला असा त्रास देतो, तमोगुण आळसाकडे घेऊन जातो, रजोगुण चंचलतेकडे घेऊन जातो आणि सत्वगुण स्थैर्याकडे घेऊन जातो. थोडं पुढं ऐका, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तीनही गुणाच्या पलीकडे जाणं याला गुणातीत म्हटलं जातं आणि ही गुणातीत अवस्था येणं याला मनासहित पालटे काया म्हटलं जातं. याला मनासहित पालटे काया म्हणजे गुणातीत होणं. याचा अर्थ या सगळ्यांच्या पलीकडे जाणं. हे जाण्याकरिता काय करावं लागलं? ध्यानी ध्याता पंढरीराया महाराज सांगतात. आणि एकदा मनासहित पालटे काया झालं की पुढं काय? महाराज म्हणतात पुढं काही नाही. तेथे बोला कैची उरी माझे कोण? तेथे बोला कैसे मोरे, 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 झाला रे माझे मी पण माझे मी पण झाला रे, माझे मी पण झाला रे, तेथे बोला कैसे मोरे, 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 गोपाल 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 हरिहर श्रीरामदेव तुकारा गोपाल गोपाल. ध्यानी ध्याता पंढरीराया मने मनासहित पालटे काया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. विठाला 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 या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. दुसरी राहिलेली 3 चरण फक्त लावून देतो 1-2 मिनिटामध्ये. ऐका, तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. महाराज सांगतात एकदा आमच्या मनात बदल झाल्यानंतर आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. तेथे बोला कैची उरी, आता काय बोलायचं राहिलं? माझे मी पण झाला हरी. मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. माझे मी पण झाला हरी, हा मी पण हरी झाला हे शब्द किती महत्त्वाचा आहे. जरा गमतीने बोलू, मी पण हरी म्हणजे हे सोपं नाही आहे. आमच्याकडे चातुर्मासामध्ये बरेचसे विद्यार्थी असतात. लॉकडाऊन नंतर एक विद्यार्थी भेटायला आले. आता ते लॉकडाऊनच्या अगोदर आणि लॉकडाऊनच्या नंतर जरा ओळखी विसरून जातो. मला ते कळालं नाही कोण आहेत. ते म्हटले ओळखलं का महाराज? म्हटलं नाही लक्षात आलं. ते म्हटले मी तुमच्याकडे पाठाला येत होतो. म्हटलं अरे वा छान छान. तर म्हटलं नाही नाही मी पण महाराज झालोय. मला एवढंच सांगायचं होतं, मी पण हरी होणं वेगळं आणि मी पण महाराज होणं वेगळं. एवढंच सांगायचं होतं. मी पण हरी. विचार करा, महाराज सांगतात माझा मी हा मी राहिला नाही, आता माझा मी हा हरी झालाय. माझे मी पण झाला हरी याचा अर्थ मी वासुदेव तत्वता. आणि मी हरी झाल्यामुळे आता चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली. चित्त चैतन्या पडता मिटी दिसे हरी रूप अवघी सृष्टी. शेवटचं चरण सरळ म्हणा आता. तुका म्हणे सांगू काय, 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 तुका म्हणे सांगू काय,
वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय एकाएकी वृत्ती हरिमय तेथे बोला कैसे हो रे तेथे बोला कैसे हो रे तेथे बोला कैसे हो रे तेथे बोला कैसे हो तुका म्हणे सांगू काय एकाएकी वृत्ती हरिमय. महाराज सांगतात ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. एक, ध्यानी ध्याता पंढरी राया माझे मी पण झाला हरी. दोन, ध्यानी ध्याता पंढरी राया चित्त चैतन्या पडता मिटी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. दिसे हरिरूप अवघी सृष्टी. इथं दिसे म्हणण्यामध्ये दृष्टी आणि हरिरूप अवघी सृष्टी. इथं दृष्टी सृष्टीवादाचा विचार आहे. दृष्टी सृष्टीवाद म्हणजे काय? दृष्टी सृष्टीवादाचा विचार करत असताना एका वाक्यात जर विचार करायचा झाला, जशी भावना तशी दृष्टी आणि जशी दृष्टी तशी सृष्टी, याला दृष्टी सृष्टीवाद म्हणा. आणि समजा हे सगळं अवघड नाही कळालं तर एका वाक्यात सांगतो, कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं, त्याचं नाव दृष्टी सृष्टीवाद. कळलं का? पहा, म्हणजे सोप्या भाषेत वेदांत सांगायचं झालं तर आम्ही पाठामध्ये असताना पाठशाळेत गुरुवारी भाऊंकडे पाठाला होतो आणि मग भाऊंकडं पाठ झाले की मग फडावर जायचं, कीर्तन करायचं, महिनावारीचं कीर्तन. मग आमचे वडील असे समोर बसायचे आणि मग मी कीर्तनामध्ये मोक्षाची व्याख्या सांगायची. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. आमचे दादा असे समोर बसलेले, ते म्हटले हे इतकं अवघड कळत नाही. मी म्हणलं मोक्षाची व्याख्या तीच आहे, ती सांगली. ते म्हणले तसला. मी म्हणलं तुम्ही सांगा. ते म्हणले मोकळं होणं म्हणजे मोक्ष. कशाला आमचे गणेश महाराज तुम्हाला माहीत आहे, आमचे दादा फार मोकळे आहे. आणि त्यांनी मला परत एक सांगितलं. ते म्हणले हे तुमचं वेदांतिकाचं कसं आहे महाराज? त्यांनी असं सांगितलं. ते म्हणले असं आहे, तुम्ही वेदांतिक म्हणजे कोण म्हणते माहिती आहे का? जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक. आता ते मला म्हणायचे, मला असं बोलायचे ताळून. ते म्हणायचे वेदांत सांगा पण लोकाला समजेल अशा शब्दात सांगा, लोकांना कळायला पाहिजे महाराज. आणि त्याच्या पुढं बोलू, वेदांत सांगितला पाहिजे. बऱ्याचदा एका महाराजांनी मला सांगितलं, काय जेवण महाराज लोकाला कुठे कळतं? मी म्हटलं तुला कळत नाही, लोकाला कळत आहे. लोक हुशार झालेत, फक्त सांगणारेच हुशार नाहीत. आणखीन विठाला पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. मी नाही बोलत, महाराज बोलतात पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. काहीतरी ग्रंथामधलं ते अवलोकन केलं पाहिजे आणि समाजाच्या समोर मांडलं पाहिजे. दिसे हरिरूपावगी सृष्टी. आणि एकदा दिसे हरिरूपावगी सृष्टी झाल्यानंतर पुढं काय? महाराज सांगतात आता पुढं काय? तुका म्हणे सांगू काय एकाएकी वृत्ती हरिमय. थोडं शेवटचं एवढा 1-2 मिनिटं ऐका. सांगू काय? आता काय सांगू म्हटले? एकाएकी वृत्ती हरिमय. वृत्ती हरिमय होणं म्हणजे काय? वृत्ती राहिली नाही, वृत्ती निवृत्ती झाली. वृत्ती निवृत्ती झाली. धावता एक शब्द सांगू, निवृत्ती वेगळी आणि निवृत्त वेगळं. निवृत्त ज्याला इंग्रजीमध्ये रिटायरमेंट म्हणतात, ते निवृत्त वेगळं आणि निवृत्ती. जरा पुढं बोलू. निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे. 60 वर्ष झालं की काय म्हणतात? तुम्ही आता निवृत्त. आपल्याकडे 60 वर्ष झालं, उलट 60 नंतर आपल्याकडे जोर आहे, जरा जास्त धावतात आणखी. त्यामुळे असं नाही आहे, इकडं वयाची अट नाही आहे, पण व्यवहारामध्ये वयाची अट आहे. निवृत्ती करता वयाची अट नाही आहे. वृत्ती निवृत्ती कधी होऊ शकते? ज्या ज्या वेळेला अंतःकरण शुद्धी, ज्ञानाचा उदय, वृत्ती निवृत्ती झाली. एकाएकी वृत्ती हरिमय. एक सांगतो, जोपर्यंत भगवंताला पाहिलं नाही तोपर्यंत मला मी कुणीतरी आहे वेगळं असं वाटत होतं. आता बघितल्यानंतर मात्र तुकाराम महाराज सांगतात, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. ज्ञानोबराय स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना सांगतात, तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय. जोपर्यंत त्याला पाहिलं नव्हतं तोपर्यंत मी कुणीतरी वेगळं आहे असं वाटत होतं, पण आता एकदा पाहिल्यानंतर मात्र तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला. मी आपल्याला उदाहरण देतो. मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज हे नाव ऐकून असाल नसाल, पण त्याचा एक छोटासा इतिहास सांगतो. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधल्या नाव पडले. विठूनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले आवडीने ठेविले नाम माझे. मला आज आनंद आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण जोशी महाराज इथं उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अमृताश्रम स्वामी महाराज उर्फ अमृत महाराज जोशी हे नाव एक वारकरी संप्रदायातलं दिग्गज नाव आहे. अमृत महाराज जोशी ज्या परंपरेचे आहेत
ती केशव भट्टांची परंपरा. आणि केशव भट्टांना 350 वर्षापूर्वी गंध तिलक संस्कार करून पंढरीच्या वारीचा नियम ज्यांनी दिला ते मानकोजी बोधले महाराज. त्यामुळे अमृत महाराजांच्या घरामध्ये, यांच्या घरामध्ये आमच्या पादुका आहेत मूळ महाराजांच्या, यांच्या घरामध्ये आजही नवगण राजूला यांच्याकडे पादुका आहेत. यांच्याकडे आजही रोज एक आपल्या परंपरेतलं कवन म्हणावं लागतं. ते म्हटल्याशिवाय यांची पूजा पूर्ण होत नाही. भक्तीने घटला हरीस पटला जो जाणता वाटला, संसारी कसला न अन्य असला जो विठ्ठला भाळला, ज्ञानाचा घट लाभला मज भला ऐसा जगी बोधला, त्या श्री संत सद्गुरू मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. रोज यांच्या घरामध्ये हे म्हटलं जातं. आज मला आनंद आहे की आज आदरणीय महाराज स्वतः उपस्थित आहेत. गणेश महाराज वारिंगे यांच्या घरामध्ये बोधले महाराजांची परंपरा आहे, ते आज इथं उपस्थित आहे. त्यामुळे मला माझ्याच घरात कीर्तन करतोय असा आनंद वाटतोय आज. कारण बाबांची आणि आमची चातुर्मासामध्ये अनेकदा गाठ पडलेली आहे आणि सगळी इतकी जवळची माणसं इथं समोर दिसली म्हणून थोडा लिहिलंय वेदांताचार्य तर वेदांत सांगावा म्हणून गेलो. नाही एरवी मला काही येतं आहे अशातला भाग नाही, पण इतकी जवळची माणसं भेटली सगळीच. थोडासा नाही तुमचा हा मोठेपणा आहे, पण तुम्ही ज्या गादीवर आहात त्या गादीला आम्ही खूप मानतो महाराज, खूप मानतो. भले तुम्ही चातुर्मासात पाठाला असताल, कराल, सगळं जरी असलं तरी आज ज्या गादीवर तुम्ही बसलेला आहात ही गादी रामगडाची गादी, म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची गादी. तेवढ्या श्रद्धेने त्या रामगडाकडे बघितलं जातं. या बीड परिसरामध्ये जे अनेक गड आहेत त्याच्यामध्ये एक रामगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व अशा पद्धतीचं आहे. आपल्या अगोदर लक्ष्मण बाबा या गादीवर होते. एक अत्यंत साधं सरळ भोळं आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारे व्यक्ती म्हणून बाबांची ओळख या परिसरामध्ये आहे. आणि त्याच बाबांच्या कृपाछत्राखाली आपली जडणघडण झाली आणि आपण या गादीवर आहात म्हणजे आम्हाला अत्यंत पूज्यस्थानी आहात. मी थोडंसं धाडसाने बोलेल, नाही आम्हाला अयोध्येला जाता आलं पण आम्ही रामगड बघितला, याच्यात आम्ही कल्याण म्हणतो आणि कल्याण म्हणतो. अयोध्या आम्हाला महत्त्वाचीच आहे पण नाही आम्हाला उत्तरेकडे जाता आलं. आमच्या बीडमध्येच ही अयोध्या आहे ना, इतक्या श्रद्धेने आपण रामगडाकडे बघतो आहोत आणि त्या रामगडाच्या गादीवरचे आपण आहात. चातुर्मासामध्ये आपल्या भेटी झाल्या, अनेक जण आपण सगळीजण ओळखीची माणसं आहात. मानकोजी महाराजांच्या जीवनचरित्रात एक छोटासा इतिहास असा आहे, मला सांगायचं आहे. तुका म्हणे सांगो काय एका एकी वृत्ती हरिमा. मानकोजी महाराजांचे बंधू होते शिवाजी महाराज. ते पंढरीचे वारकरी, प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जायचे. मानकोजी महाराज काही वारीला जात नव्हते. त्याचं कारण त्यांना गावातली पाटीलकी त्यांच्याकडे आलेली होती, त्यामुळे गावचे पाटील म्हणून ते राहायचे. मग आता पाटीलकीच्या रुबाबात राहणं, गावगाडा चालवणं, गावकी भावकी चालवणं सगळं त्यांचं चाललेलं असायचं. प्रत्येक वारीला जाताना शिवाजी महाराजांनी मानकोजींना म्हणायचं, मानकोजी चला पंढरपूरला. मानकोजींनी सांगायचं ते पंढरपूर वारी तुमचं तुम्हाला, मला नको. बरीच वर्ष झाली. एकदा मानकोजी महाराजांनी विचारलं शिवाजी महाराजांना, दादा पंढरपूरला चला म्हणता, वारीला चला म्हणता, कोण आहे रे पंढरपूरला? सुरुवात इथून आहे, काहीच माहीत नाही. आता शिवाजी महाराजांनी सांगितलं, मानकोजी तुम्ही धामणगावचे कोण आहात? म्हटले मी पाटील आहे. तुम्ही धामणगावचे पाटील आहात ना? धामणगाव म्हणजे बार्शी तालुक्यातला तुळजापूरच्या पायथ्याला. तुम्ही धामणगावचे पाटील ना? हो. तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे. काही लोकांना तसंच उत्तर द्यावी लागतात, त्याच्याशिवाय कळत नाही. मानकोजी महाराजांनी विचार केला, मी एकाच गावचा पाटील आहे, आपल्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे, एकदा त्या पंढरपूरच्या पाटलाला बघायला जायलाच पाहिजे. पंढरपूरच्या पाटलाला, पांडुरंगाला नाही, पाटलाला भेटायला चला म्हटलं. शिवाजी महाराजांनी विचार केला, पंढरपूरला यायला तयार झालं हे पुष्कळ झालं म्हटले. एकदा चंद्रभागेचं पाणी लागलं की बरोबर चालतंय म्हटले, काही हरकत नाही, चला. झालं, घेतलं. पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, रावळामध्ये आले. रांगेमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची रांग लागलेली होती. शिवाजी महाराजांनी मानकोजींना सांगितलं, मानकोजी उभा राहा रांगेमध्ये. मानकोजी महाराजांनी सांगितलं, रांगेत? हो म्हटलं, इथं नियमच आहे, पंढरपूरच्या पाटलाला भेटायचं आहे ना, रांगेतच जावं लागतं. मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा जमायचं नाही. म्हटले का? मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा ज्याला भेटायला आलोय तो पंढरपूरचा पाटील आणि मी धामणगावचा पाटील. म्हटले हो. मग आमच्या पाटील किती एक नियम आहे, एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला गेला तर त्या पाटलाने बाहेर यायचं, गळ्यात हार घालायचा, स्वागत करायचं, हात जोडायचे आणि आदराने आतमध्ये घेऊन जायचं. शिवाजी महाराजांनी विचारलं, मग तुझी इच्छा काय? या पंढरपूरच्या पाटलाने बाहेर आलं पाहिजे, माझ्या गळ्यात हार घातला पाहिजे, स्वागत केलं पाहिजे आणि मग मला आतमध्ये घेऊन गेलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी विचार केला, याला चंद्रभागेचं पाणी उलटं लागले, सवास नाही लागलं, मग बोलला झाला. शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे मानकोजी तसं तो येत नसतो, ते पंढरपूरचा पाटील असा कुणाकरता बाहेर येत नसतो. हे म्हटले, मग आपणही जात नसतो, माहीतच नाही वाकायचं कोणापुढे, जात नसतो म्हटले, काही घेणं देणं नाही मला. शिवाजी महाराज एकटेच आत गेले, तुझ्या नादात माझी वारी राहील म्हटले. आत गेले, दर्शन घेतलं, माघारी आले आणि मानकोजींना सांगितलं, मानकोजी तुम्ही त्यांच्याकडे जात नाही, तो तुमच्याकडे येत नाही, तुमच्या दोघांची भेट रद्द, तू आपलं माझ्याबरोबर गावाकडे माघारी धामणगावला चल.
मानकोजींनी सांगितलं, दादा तसं होत नाही. एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेट घ्यायला गेला आणि त्या गावच्या पाटलाची भेट न घेता माघारी गेला. पाटीलकीचा अपमान आहे. कायदे सगळी पाठ होते यांना महाराज. आता जोपर्यंत हा पंढरपूरचा पाटील बाहेर येत नाही, मला स्वागत करत नाही, भेट देत नाही, तोपर्यंत मी गावाकडेही जात नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. महाराज तिथंच थांबले. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं. आमच्याकडे उल्लेख आहे वैशाख वद्य द्वितीया आणि मग तिसऱ्या मध्यरात्री भरजरीत कपडे घालून उभे असलेले महाराज. त्या काळातला पोशाख, भरजरीत कपडे, शस्त्रास्त्र कमरेला लावलेली, पगडी घातलेली आणि अशा एकदम क्षत्रिय कुलवंत अशा पद्धतीने ते उपस्थित असलेले. आणि मग मध्यरात्री वैशाख वद्य द्वितीयेला भगवान श्री पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली उतरतात, रावळामध्ये येतात, गरुड खांबाजवळ येतात आणि दोन्ही हात जोडून म्हणतात, हे धामणगावच्या पाटला, हा पंढरपूरचा पाटील तुझ्या स्वागताकरता आलाय, आता तरी डोळे उघड, आता तरी डोळे उघड. मानकोजी महाराजांनी डोळे उघडले आणि सुंदर ते ध्यान उभे विटीवरी असं रूप समोर दिसायला लागलं. ते सगळं पाहिल्याबरोबर मग मात्र आपल्या जवळची सगळी शस्त्र काढली. महाराजांनी पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केली आणि सांगितलं, देवा, तुला आत्तापर्यंत मी पाहिलं नव्हतं म्हणून मला मी कुणीतरी आहे असं वाटत होतं. आता मात्र देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आता मात्र मी राहिलो नाही, माझी वृत्ती राहिली नाही. आता माझी वृत्ती निवृत्ती झालेली आहे. याचं एकच कारण आहे, ध्यानी ध्याता पंढरी राया तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. ज्ञानेश्वर एकाएकी वृत्ती हरिमय तेथे बोला कैची उरी. माझी मी पण झाला हरी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, रामगडाच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबराय आणि मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपल्या या परिसरामध्ये एक अत्यंत प्रासादिक असा हा 47वा नारळी उत्सव रामगडाचा संपन्न होतो आहे आणि रामगडाच्या एकंदरीत वैभवाला शोभेल अशा पद्धतीचा सप्ताह या गावकऱ्यांनी केलेला आहे. या एकंदरीत वैभवाला, कारण रामगडाचा उत्सव म्हणजे इतक्याच वैभवात झाला पाहिजे आणि ते वैभव आज आपल्याला या गावामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. श्री बाबा या ठिकाणी बसून आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. पुनश्च एकदा ही भगवत चरणी पाठीमागे पुरुष मंडळी उठू नका कोणी सेवा घेतली होती, पण माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे येता आलं नव्हतं. पण यावर्षी मात्र मी काहीही करून ठरवलं होतं की आपण जायचं, कारण त्या निमित्ताने रामगडाच्या या उत्सवामध्ये जाणं म्हणजे एका अर्थाने ती रामगडाची सेवा करणं आहे आणि कमीत कमी इथली माती आपल्या कपाळाला लागणं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं स्मरण आपल्या जीवनामध्ये घडणं. इतक्या श्रद्धेने आपण या गडाकडे पाहतो. पुन्हा एकदा या गडाला नमस्कार करतो, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबू. ऐका, कोणी उठू नका. यानंतर आता महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भारुडकार, आपल्या परिसरामध्ये कुणीच त्यांचे भारुड ऐकलेले नाहीत, असं नाविन्य भारुडकार या ठिकाणी आलेले. तर फक्त एक पुरुष मंडळी, हो काका खाली बसा, खाली बसा, हो काका बसा खाली, टोपीवाले काका खाली बसा. 1 तास कुणीच उठायचं नाही अशी बाबांची तुम्हाला आज्ञा आहे. आता 2 मिनिट भैरवीची चालू होईल आणि नंतर असणारे जय विठ्ठल हरिभक्त परायण बलभीम महाराज आणि हरिभक्त परायण बाबूराव महाराज. तो का म्हणे सांगो काय. बोला हॅलो बोला. हॅलो सुरू. उठू नका महिला मंडळ, हो काकू बसा खाली. तू कमाने सांगू काय, तू कमाने सांगू काय, तू कमाने सांगू काय. न बघितलेला कार्यक्रम आहे, पुन्हा असा कार्यक्रम होणे नाही.
हो